Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. प्रश्न इतकाच आहे, आम्ही वारंवार सांगतो आहोत. भारतीय जनता पक्ष असेल, त्यांच्याबरोबरचा मिंदे गट असेल, अजित पवारांचा गट असेल, यांचं मुख्य हत्यार या निवडणुकीमध्ये लोकशाहीत पैसा वाटप आणि धमक्या हेच आहे. अजित पवारांनी बारामतीत कशाप्रकारे पैसे वाटले आणि त्यासाठी बँकाही कशा उड्या ठेवल्या रात्री पहाटेपर्यंत हे आपण पाहिलं आहे. नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमधून पैशांच्या 19 बॅगा कशा उतरल्या हे मी स्वतः दाखवलं आहे. नंतर 4 दिवसांनी त्यांनी त्यांच्या चड्डे बनियन वगैरे दाखवल्या. ठीक आहे, बॅगेतून. देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना. हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो. अब की बार वी-गार्ड एयर कूलर का चमत्कार. और नौटंकी ठीक है, लेकिन पैसा एक एक चुनाव क्षेत्र में 25-25 करोड़ रुपया जाने की खबर मेरे पास है, और वो भी पुलिस सिक्योरिटी में. आगे पीछे पुलिस की गाड़ी, मागे पुढे पोलीसच्या गाड्या, मध्ये पैशाच्या गाड्या. पोलीस संरक्षणामध्ये पैशांचं वाटप, डिस्ट्रीब्युशन होत आहे या महाराष्ट्रामध्ये. काल मुलुंडला हा प्रकार शिवसैनिकांनी पकडला, ठिकठिकाणी पकडले. निवडणूक आयोग काय करतो आहे? नरेंद्र मोदी हे 3 दिवसापूर्वी मुंबईत आले. त्यांनी मुंबईत रोड शो केला. पूर्वेला केला, पश्चिमेला केला, गोरेगाव, घाटकोपर अनेक भागात रोड शो केला. हा भारतीय जनता पक्षाचा खाजगी कार्यक्रम होता. हा भारतीय जनता पक्षाचा प्रचाराचा कार्यक्रम होता, किंवा त्यांच्याबरोबरचे जे गट आहेत मिंदे फिंदे, या सगळ्या रोड शोचा खर्च हा भारतीय जनता पक्षाच्या खात्यातून व्हायला हवा होता, किंवा नरेंद्र मोदींच्या पर्सनल खात्यातून व्हायला पाहिजे होता. 3,56,00,000 रुपये मोदींच्या रोड शोला जो खर्च झाला तो मुंबई महानगरपालिकेने केला. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. मुंबई महानगरपालिकेनं 3,56,00,000 रुपयाचं ओझं वाहिलेलं आहे भारतीय जनता पक्षाच्या या रोड शोचं. हा आचारसंहितेचा भंग आहे, आणि त्याबद्दल भारतीय जनता पक्षाचे नेते नरेंद्र मोदी यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला हवा. मी प्रधानमंत्री म्हणत नाही. भारतीय जनता पक्षाचे स्टार प्रचारक नरेंद्र मोदी यांच्यावर गुन्हा दाखल करायलाच हवा, किंवा हे 3,56,00,000 रुपये भारतीय जनता पक्षाच्या किंवा जेथे जेथे हे रोड शो झाले त्या भागातल्या उमेदवारांच्या खर्चातून ते वसूल केले पाहिजेत, अशी माझी भूमिका आहे. 3,56,00,000 हा मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीची लूट आहे. प्रधानमंत्री येतात कधी इथे रस्ते बंद करतात, एक दिवस मुंबई बंद करतात. कालसुद्धा प्रधानमंत्री मुंबईत आले, अर्धा दिवस मुंबई बंद. आज कोणतरी म्हटलं योगी येत आहेत, योगींसाठी मुंबई बंद. काय चाललं आहे या मुंबईत? तुम्ही या आणि तुमच्या हिमतीवर जा. मुंबईकरांना वेठीस धरायचं नाही. मुंबईच्या तिजोरीवर जो भार टाकताय जनतेच्या, बरं का, हा अत्यंत गंभीर गुन्हा आहे. 3,56,00,000 रुपये मोदींच्या रोड शोचे यांच्याकडून ताबडतोब वसूल केले पाहिजेत, आणि त्या संदर्भात काय कारवाई झाली हे निवडणूक आयोगानं
मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी ताबडतोब जनतेसमोर आणायला हवा आहे. त्या ठिकाणी लागलेच देवेंद्र फडणवीस देखील आलेले आहेत आणि त्या ऑफिसमध्ये येऊन बसलेले होते. कसं बघतो कुठे? मीरकोटे कारण ते चोरांचे सरदार आहेत ना. असं आहे की करोना काळामध्ये जेव्हा पार्ल्यामध्ये कोणत्या ते इंजेक्शन रेमडेसिवीरचा एक बेकायदेशीर साठा पकडला पार्ल्यात, काळ्या बाजारातून आणलेला आणि काळा बाजार करण्यासाठी. तो जेव्हा पोलिसांनी पकडला तेव्हाही देवेंद्र फडणवीस पोलीस स्टेशनला जाऊन हंगामा करतच होते. जेथे जेथे चोरीचा माल, जेथे जेथे हपापाचा माल, तेथे तेथे देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे लोक. मिहीर कोटेचाचे पैसे पकडले बरं का. हा आचारसंहितेचा भंग आहे. पैसे वाटप करून तुम्ही इथे दबाव आणताय, दादागिरी करता. डेप्युटी CM गृहमंत्री चोरीच्या मालाला संरक्षण द्यायला या भागामध्ये येतो. विरोधी पक्षनेते असताना ते करोनाचे औषधं काळा बाजार लोकांना मिळत नाही आणि तरीसुद्धा कुठून तरी आणून ते विकत होते हे लोक आपापल्या लोकांना. तिथेही हे महाशय पोचले. जेथे जेथे चोरीचा माल, दरोड्याचा माल, तेथे तेथे फडणवीस. जेथे जेथे 40 आमदारांचं 50 खोकी 100 खोकी, तेथे तेथे देवेंद्र फडणवीस हे चोरांचे सरदार आहेत. हे स्पष्ट दिसत आहे. देखिए भारतीय जनता पार्टी, ये शिंदे वाला गट, अजित पवार वाला गट, उनकी असली ताकत जनता का समर्थन नहीं है या पार्टी की ताकत नहीं है. बेहिसाबी तरीके से, धुआंधार तरीके से पैसा देना, लोगों को, मतदारों को प्रभावित करना, यही है. चाहे बारामती हो, चाहे पुणे हो, हाँ, चाहे नासिक, चाहे मुंबई, हर जगह पे ये लोग 25-25 करोड़ लेकर एक एक चुनाव क्षेत्र में बांट रहे हैं. और पुलिस सिक्योरिटी, पुलिस संरक्षण में पुलिस का इस्तेमाल इस प्रकार से इस महाराष्ट्र में देवेंद्र फडणवीस, अजित पवार और एकनाथ शिंदे कर रहे हैं. कल मिहीर कोटेचा के यहाँ पैसा पकड़ा गया, पैसा बांट रहे थे और वहाँ पहुँचे कौन? देवेंद्र फडणवीस. जहाँ चोरी का माल है, जहाँ चोरी का माल पकड़ा जाता है, वहाँ देवेंद्र फडणवीस सबसे पहले वो चोरी के माल को प्रोटेक्शन देने के लिए पहुँच जाते हैं. चाहे वो पार्ला में कोविड काल में रेमडेसिवीर का जो बहुत बड़ा इलीगल स्टॉक पकड़ा गया था, करोड़ों रुपए का, जनता को नहीं मिल रहा है दवा, और ये लोगों ने ब्लैक मार्केट से खरीद कर लोगों को बेच दिया. वहाँ भी सबसे पहले लीडर ऑफ अपोजिशन देवेंद्र फडणवीस, चोरी का माल फडणवीस पहुँच गए. मिहीर कोटेचा के यहाँ चोरी का माल फडणवीस पहुँच गए. चोरों के सरदार है ये सब लोग. नासिक में हमने वीडियो दिखाया, लगभग 20 बड़ी बड़ी थैली बैग में पैसे बोरियां भरकर नासिक में उतर रहे थे. हाँ, वहाँ भी फडणवीस का प्रोटेक्शन है. क्या करिए आचार संहिता, कोड ऑफ कंडक्ट, चुनाव आयोग कहाँ है? नरेंद्र मोदी जी यहाँ प्रचार के लिए आए, रोड शो किया. लगभग 3.5 करोड़ रुपए का जो खर्चा है वो BMC ने उठाया, एक पार्टी का. 3.5 करोड़ को चुना लगाया ये लोगों ने मुंबई में आकर, जनता के तिजोरी पर भार दिया. हाँ, लूट लिया. या उनके अकाउंट से पैसा जाना चाहिए. और मैं जानना चाहता हूँ मुंबई के BMC कमिश्नर से, ये 3 करोड़ 56 लाख जो मोदी के प्रचार दौरा रोड शो के ऊपर खर्चा हुआ है बीजेपी के लिए, वो कहाँ से जा रहा है? ये मेरा सवाल है उनसे. सर, आपने ट्वीट भी किया है इलेक्शन कमीशन को लेकर, लगातार इस तरीके की जो घटना है सामने. इलेक्शन कमीशन ये गुलाम बन गया है बीजेपी का, खास करके मोदी और शाह का. 4 जून के बाद उनको देख लेंगे आप. चलिए, थैंक यू. कोण? कोणाच्या शाखांना? भाजपच्या का संघाच्या? कोणाच्या शाखा? त्यांच्याकडल्या शाखा आहे. आता मोदींच्या शाखा, संघाच्या शाखा, त्या त्यांच्या शाखा, ते विलीन झालेत. ते मोदींच्या चरणी विलीन झाले, महाराष्ट्र द्रोह्यांच्या चरणी विलीन झाले. खरं म्हणजे काल बाळासाहेब, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकावर मोदी जे गेले, हा बाळासाहेब ठाकरेंच्या नव्हे महाराष्ट्राचा अपमान आहे. ज्याने शिवसेना तोडली, स्वाभिमानी पक्ष महाराष्ट्रासाठी निर्माण केला बाळासाहेबांनी,
ती तोडली आणि पुन्हा बाळासाहेबांसमोर आपण नतमस्तक होण्याचं ढोंग करताय राज ठाकरेंबरोबर. बाळासाहेबांनी काल त्यांना शाप दिला असेल. फडणवीसांनी काल TV 9च्या मुलाखतीमध्ये आरोप केला होता, ज्या ठिकाणी मातोश्रीमध्ये बैठक झालेली होती मोदी आणि शहा आणि उद्धव साहेबांच्या, तिथून बाहेर आल्यानंतर उद्धव ठाकरेंनीच युटर्न घेतल्याचा जो आरोप आहे तो किती वेळा बोलायचं. झुटून के सरदार आहे. मोदींचे सगळे लोक हे खोटारडे आहेत. मोदींनी या देशामध्ये खोटेपणाचं विष पेरलेलं आहे बरं का. मोदी हा खोटेपणाचा एक सगळ्यात मोठा साप आहे. सगळ्यांना दंश करत असतो. ते विष सगळ्यांना पसरवत असतं. चला थँक्यू. ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.